नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. बघा, आज आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत, जे की कंपनीचं नाव आहे अव्हान्स होल्डिंग लिमिटेड. या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर ₹322 सध्याची स्टॉकची प्राईस आहे आणि एका दिवसामध्ये हा जवळपास पावणे 2% पर्यंत या कंपनीनं तेजी दाखवलेली आहे स्टॉकनं. मागील 5 दिवसामध्ये 1+पर्यंत मायनस आहे आणि एका महिन्यामध्ये एकदम फ्लॅट आहे. आणि मॅक्सचा जर विचार करूया तर स्टॉकने या 50% पर्यंत चांगला असा भरघोस रिस्पॉन्स दाखवलेला आहे. कंपनी मार्केटला होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. कंपनीला डिसेंबर 22 म्हणजे पूर्ण 23 हे 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं 49 ते 50% पर्यंत चांगला रिटर्न दाखवलेला आहे आणि इथून पुढं चांगला हा स्टॉक परफॉर्मन्स करणार आहे. कारण की हे स्टॉक एका रेंजमध्ये, या स्टॉकमध्ये नाही जास्त गिरावट नाही आणि जास्त तेजीही सुद्धा नाही. आपण या स्टॉकला इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो. स्टॉकचा आपल्याला फंडामेंटल एक वेळेस आपण चेक करून घेऊयात. मित्रांनो, कंपनीचा जर बिझनेस जर बघितला तर बँकिंग, फायनान्शियलमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये काम करते. कंपनी फार्मास्युटिकल मध्ये काम करते. सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा काम करते. त्याच्यानंतर ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये सुद्धा काम करते. म्हणजे या कंपनीचा खूप असा वेगवेगळा बिझनेस या कंपनीचा आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार करूया तर 19 करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे आणि या स्टॉकचा प्राईस जर बघितली, स्टॉकची पी जर बघितला तर फक्त 21चा स्टॉकचा पी दिसतो. म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये ही कंपनी आता इन्व्हेस्टमेंट करायला स्वस्तामध्ये पडते. आर-ओ-सी बघितलं तर 7% आणि आर-ओ-ई बघितलं तर आर-ओ-सी बघितलं तर 7% आणि आर-ओ-ई बघितलं तर 2% आणि प्रॉफिट आणि लॉसवर जर नजर टाकली तर आपल्या समोर दिसते की सेलचा जर विचार करूयात तर सुरुवातीला 4,300 करोड, त्याच्यानंतर 2700, त्याच्यानंतर 1300, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 1400 आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर 36, 39, 36, 62, 70 आणि 82. आता कुठंतरी कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवत आहे. एकदम छोटी कंपनी असल्यामुळं या कंपनीवर थोडंसं आपल्याला कर्ज वगैरे पण दिसणार आहे. बॉरोइंग इथं बघू शकतो आपण 716 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला या कंपनीचा तर 866 या कंपनीवर रिझर्व आहे. इन्व्हेस्टर लोकांचा विचार केला तर इन्व्हेस्टर प्रमोटरकडे 71% होल्डिंग आहे. फॉरेन इन्व्हेस्टर 11% पर्यंत आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर सध्या तरी नाहीत आणि पब्लिककडे फक्त 16% आहे. म्हणजे पब्लिककडे खूपच कमी आहे. बाकी इन्व्हेस्टर लोकांकडे आणि प्रमोटरकडे खूप सारी अशी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. बघा मित्रांनो, नेक्स्ट स्टॉककडचं बघू ते आपण प्रीती इंटरनॅशनल लिमिटेड. या स्टॉकची सध्याची जर प्राईस बघितली तर ₹230 एका स्टॉकची प्राईस आहे. वन डेला जवळपास 1 ते 1.5% पर्यंत या स्टॉकने रिस्पॉन्स दाखवला आहे आणि 10% पर्यंत एका महिन्यात मायनसमध्ये आणि 6 महिन्यामध्ये 16 ते 17% पर्यंत प्लसमध्ये आणि मॅक्सचा जर विचार केला तर 200 प्लस या रिटर्न दाखवलेली या कंपनीनं. कधी तर मार्च 2022 म्हणजे 22 आणि 23 या कंपनीला जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झालेली आहे. 1.5 वर्षामध्ये या कंपनीनं 200% पर्यंत भरघोस असं उत्पन्न रिझल्ट दाखवलेला आहे आणि पर्सेंटेजमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढवून दिलेलं आहे. बघा, तर ही कंपनी एक फर्निचरमध्ये काम करते आणि या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी 2 वेळेस डिस्कस केलेले, याचं फंडामेंटल पण चेक करून घेतलेले. पण आपण तरी आज या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात की आज या स्टॉकने एका दिवसामध्ये जवळपास पावणे 200% आणि सुरुवातीला सकाळी हा स्टॉक बराच वर गेलेला होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग दिसून येते आपल्याला. पण खूप चांगला स्टॉक आहे आणि खूप चांगला या स्टॉकचंही काम आहे आणि या बिझनेसचंही खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. या स्टॉकमध्ये आपण फंडामेंटल ऑलरेडी चेक केलेले आहे. तरी पण आज आपण परत या स्टॉकचं फंडामेंटल एक वेळेस चेक करून घेऊयात. बघा मित्रांनो, मार्केट कॅप फक्त 268 करोडचं मार्केट कॅप आहे. म्हणजे खूपच छोटी कंपनी. स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला खूप स्वस्तामध्ये मिळतो. आजही इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण. फक्त 27चा स्टॉकचा पी आहे. आर-ओ-सी बघितला कंपनीचा 31% आणि आर-ओ-ई बघितलं तर 23% पर्यंत आणि फेस व्हॅल्यू या कंपनीचा 10चा दिसतो आपल्याला. आपण या कंपनीचं जर एक वेळेस सेलवर जर नजर टाकली, मार्च 2018 पासून बघू 9 करोड, त्यानंतर 24 करोड, 23 करोड, 37, 57, 82 आणि 95. किती चांगला, इथली छोटी कंपनी असून सेल किती चांगल्या पद्धतीनं करत आहे कंपनी. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला 76 लाख, त्यानंतर 1 करोड 92 लाख, त्यानंतर 2 करोड 16 लाख, त्यानंतर 3 करोड 8 लाख, त्याच्यानंतर 4 करोड 38 लाख, 7 करोड 12 लाख आणि आता 9 करोड 55 लाख. खूप असं ही कंपनी छोटी असून सुद्धा चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवत आहे आपल्याला. नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट करताना दिसून येते. बॉरोइंग जर विचार केला तर मित्रांनो, या कंपनीवर 0 कर्ज आहे. डेट फ्री कर्जमुक्त कंपनी, म्हणजे आपण याच्यावर भरोसा ठेवू शकतो. प्रॉफिट या कंपनीमध्ये जास्त होणार कारण की यांच्याकडे रिझर्व जर बघितलं तर 39 करोड रिझर्व यांच्याकडे ऑलरेडी पडू नये आणि कंपनीवर कर्ज, एकही रुपया कर्ज
नाही या बँक कंपनीवर. आणि आपण इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला तर या प्रोमोटर होल्डिंग बघूयात आपण. मी तुम्हाला नंतर गुगलवर दाखवतो. नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर प्रोडंट कॉर्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस या स्टॉकबद्दल आपण बघूयात. 1347 रुपये या स्टॉकची सध्याची प्राईज आहे. आणि एका महिन्याचा ओव्हरऑल जर रिटर्न बघितला तर 12 ते 13% पर्यंत ही कंपनी प्लसमध्ये दिसते आपल्याला. मागील 6 महिन्यात जर विचार केला तर 20% पर्यंत प्लसमध्ये आहे. आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी 20 मे 2022 आलेली. आपण आताच या कंपनीबद्दल डिस्कस केलेले आहे ऑलरेडी, फंडामेंटल सर्व चेक केलेले. तरी पण आज आपण परत एक वेळेस या कंपनीचा फंडामेंटल चेक करूयात, कारण कंपनी खूप चांगल्या पद्धतीची आणि मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला योग्य वाटते. बघा, आपण या कंपनीला जवळपास 1 ते 1.5 वर्षामध्ये जवळपास 130% पर्यंत 140% पर्यंत खूप असा भरघोस रिझल्ट दाखवलेला आहे. आणि ही कंपनी खूप चांगली आहे आणि या कंपनीचा बिझनेसही खूप वेगळा आहे आणि चांगल्या पद्धतीचा स्कोप मिळू शकतो या शेअरमधून. बघा, तर आपण याच्याबद्दल आपण या स्टॉकचा एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ. त्यानंतर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे योग्य की अयोग्य आपल्याला डिसिजन घेता येते. मार्केट कॅपचा विचार जर केला तर मित्रांनो 5,581 करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे. आणि स्टॉकचा पी जर बघितला तर 41चा दिसतो. आणि जर ROC बघितलं या कंपनीचं तर 51 आणि ROE बघितला तर 39. म्हणजे खूप असं चांगलं असं ROC आणि या ROE या दोन्ही कंपनीच्या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीची परफॉर्मन्स दिसते. आणि फेस व्हॅल्यू जर बघितला तर 5चा दिसतो आपल्याला. आपण या कंपनीचा सेलवर आणि नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात. मार्च 2019मध्ये 225, त्याच्यानंतर 236, त्यानंतर 295, 458, 617 आणि 742. नेट प्रॉफिटचा जर विचार करू तर 21 करोड, 28 करोड, 45 करोड, 80 करोड, 117 करोड, 135 करोड. खूप चांगला असं ही कंपनी रिस्पॉन्स दाखवते. बॅलन्स शीटचा जर विचार करूयात या कंपनीचा तर आपण इथं बघू शकतो. कर्ज वगैरे कंपनीवर कसं आहे, तर कंपनीवर कर्ज 20 करोड कंपनीवर कर्ज आहे. आणि यांच्याकडे रिझर्व्ह किती पडेल आहे, तर 381 करोड यांच्याकडे रिझर्व्ह आहे. म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कर्ज हे नाके बराबर आहे. खूपच कमी कर्ज या कंपनीवर आपण गृहीत धरू शकतो. पण रिझर्व्ह खूप चांगला आहे या कंपनीकडे. रिझर्व्ह पुन्हा कंपनी रिझर्व्ह आपला वाढवतच चाललेली. सुरुवातीला जर बघितलं तर फक्त 82 करोड त्यांच्याकडे रिझर्व्ह होतं. त्याच्यानंतर या कंपनीनं परत वाढवलं. त्यानंतर 111 केलं कर्ज रिझर्व्ह. त्याच्यानंतर 157, 217, 329 आणि 381. म्हणजे खूपच चांगलं हे कंपनी रिझर्व्ह वाढवत आहे. बघा बरं. आणि यांच्याकडे जर बघितलं तर फक्त कर्ज 20 करोड कर्ज आहे. म्हणजे ही कंपनी कर्ज आणखीनही कमी करू शकते. इन्व्हेस्टरचा जर विचार केला, प्रोमोटरकडे 58% प्रोमोटरकडे होल्डिंग आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळपास 3.77%. आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरमध्ये त्यांच्याकडे जर बघितलं तर 15.75%. आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त 22% पर्यंत पब्लिककडे. बघा, सुरुवातीला प्रमोटरने या फॉरेन इन्व्हेस्टरकडे सुरुवातीला किती कमी होती, 1%, त्यानंतर 3%. आणि आत्ता आपण खूप चांगल्या पद्धतीने कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि फॉरेन इन्व्हेस्टर पण सुद्धा, डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा 9% होते, आता 15% झालेले आहेत. म्हणजे इन्व्हेस्टर लोक आणखीन या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. म्हणजे काहीतरी बिझनेसमध्ये काहीतरी दम असणार, या नक्कीच स्टॉकची काहीतरी गती येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे लोक या स्टॉकमध्ये असा इन्व्हेस्टमेंट करून ठेवत आहेत. बघा, खूप असा चांगला स्टॉक आहे. आणि एका रेंजमध्ये म्हणजे जवळपास या कंपनी 1 ते 1.5 वर्षामध्ये 140% म्हणजे चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे. आणि एका रेंजमध्ये कधीही आणि कुणीही आणि कुठेही जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच आतापर्यंत दिसत आहे या स्टॉकमध्ये. खूप चांगला स्टॉक आहे. आणि चार्टकडे बघितल्यानंतर या स्टॉकचं नेचर आपल्याला जर समजते मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन जर चॅनलला कोणी व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.